काल एक चिठ्ठी आली, पण जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन, म्हणता बापाले पाठवून दे. शेपूट घालून उभं राहायचं. नेता हरामीपणा करत असेल तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली. घटात सावण की घटात चाले तू. अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले. उद्धव साहेबाबद्दल नाही, पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं जन्मस्थान. अख्ख्या हिंदुस्थानाला ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालीसा, त्यांच्या घरासमोर. अरे मनाचीच होती तर पियुष गोलच्या समोर फिनले मिलसाठी म्हणाले पाहिजे होते. मनाचीच होती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती, शकुंतलासाठी. एका चालीसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं. असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर. अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्या सोबत राहिला असता, पण फाटक्याले वाव नाही बचवे. बीजेपी मध्ये बोंड्या आले ते बाहेरून आले, पोट्या आले, भाजपचा काही संबंध नाही. आणि ज्याच्या ज्याच्याजवळ सत्ता आहे, आमदार आहे, ते मुळात भाजपचेच नाही. घेना वांदा. भाजपवाल्याला सांगायचं सतरंजी टाक, चाल वरतून तिकीट जाहीर झाली, जय श्रीराम. लोक जातीवर निवडणूक नेऊन पाहणार आहे. शेवटची हरामखोरी, धर्म आणि जातीची हरामखोरी. प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे, त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय, अधिक अभिमानानं बाळगावा, पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये. प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे. आणि मोदीजी म्हणत आहे, भाई और बहनों, अब किसान के भी अच्छे दिन आएंगे. कहाँ गए अच्छे दिन? इथं तर फाटकी साडी भेटून राहिली. हे आहे का अच्छे दिन तुमचे? अरे 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची गाडी साडी फेकून मारायची. काल एक चिठ्ठी आली, पण जास्त वाजान तर अंदर जाण उखळून फेकन, म्हणता बापाले पाठवून दे. त्याला आजा गिजा कोण असन, 350 गुन्हे आहे बच्चू कडूवर, दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी 350. 4 महिने जेलात काढलाय बच्चू कडून. 115 वेळा रक्तदान केलाय बच्चू कडून. आला दुपट्टा घातला, नेता झाला नाही. कार्यकर्त्याची औलाद आहो आम्ही, नेत्याची नाही आहे. हठात सावन की घटात साले को. गरीबाचा आवाज बनणार कोण? शेपूट घालून उभं राहायचं. आम्ही बोमलणार, डाल त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जेलात, वहां से चिल्लाएंगे हम, वहां से चिल्लाएंगे. ये डर की बात नहीं, डरानो वालों के लिए बात है हमारी. आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, या मंचावर सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहे. मला नक्की माहित आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार. स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज, पण स्वाभिमानी नाही मारणार. आणि कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे. नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली. आणि सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले, भलला मस्त उमेदवार दिला म्हणे बच्चू, आता जमते म्हणे 6 आले. निगेटिव्ह एकही फोन आहे राजकुमारजी? एक फोन नाही निगेटिव्ह. असा दिला म्हणे झांब्या. आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे. पटातली जोडी जशी हाकलू ना, हाकलतो ना आपण, तशी हाकलू येईल. पढ़ते रहो, ढूंढते रहो, जोश के और होश के साथ.